मोर द एस कॅरेक्टर मोर विल बी द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन ॲटम. जितकं जास्त तुमचं एसचं कॅरेक्टर असेल तितकी जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते त्या पर्टिक्युलर कार्बनची. पॉईंट काला एक. ठीक आहे. म्हणून कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड काय आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. आणि म्हणून हे असं दिसलं आपल्याला. अल्केन्समध्ये दिसणार नाही, अल्केन्समध्ये दिसणार नाही. का नाही दिसणार? एसचं कॅरेक्टर कमी आहे कंपॅरेटिव्हली. मग व्हाय एसचं कॅरेक्टर इज इम्पॉर्टंट फॉर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? बिकॉज द एस इलेक्ट्रॉन्स आर मोर पेनिट्रेटेड इन द न्यूक्लियस. एसचे जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांचं आणि न्यूक्लियसचं बॉन्डिंग हे खूप जास्त असतं. ते न्यूक्लियसमध्ये खूप स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड असतात न्यूक्लियस सोबत एसचे इलेक्ट्रॉन. म्हणून ते इझिली लॉस नाही करत. ते ऑलवेज कुठली रिॲक्शन झालेली शेवटची? ॲडिशन रिॲक्शन लिहिलेलं फक्त आपण. अच्छा, पहिले ॲडिशन बघू. पहिली रिॲक्शन त्याचं मेकॅनिझम बघितलं ना काल आपण. कार्बोकटायन फॉर्म झाला आणि वन न्यूक्लियोफाईल. तुमचे साथ देने का वादा करो. घ्या पहिली रिॲक्शन, ॲडिशन ऑफ डायहायड्रोजन. ॲडिशन ऑफ डायहायड्रोजन. आपण ही अल्केनच्या प्रिपरेशनमध्ये रिॲक्शन बघितली आहे बघा. फ्रॉम अल्काइन्स आपण अल्केन प्रिपेअर करतो बाय ॲडिशन ऑफ हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम, पॅलॅडियम और निकेल कॅटलिस्ट. तीच रिॲक्शन आहे ही, तीच बघायची परत. बघा, अल्काइन व्हेन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन, कुठले कॅटलिस्ट वापरलेले आपण? प्लॅटिनम, पॅलॅडियम, निकेल. आणि काय मिळतो आपल्याला? हे दोन हायड्रोजन इथं अटॅच होतात आणि दोन इथं अटॅच होतात. सो CH3 CH3. ही रिॲक्शन बघितली ना आपण अल्केनच्या प्रिपरेशनमध्ये. ठीक आहे. दिस इज युअर सिम्पली कॅटलायटिक हायड्रोजिनेशन. हायड्रोजिनेशन इज ॲडिशन ऑफ H2. हायड्रोजिनेशन, ॲडिशन ऑफ H2 इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. म्हणून त्याला म्हणायचं कॅटलाइज्ड हायड्रोजिनेशन और कॅटलायटिक हायड्रोजिनेशन. हीच ती रिॲक्शन. पार्शल रिडक्शन केलं तर काय मिळतं आपल्याला? ही रिडक्शन रिॲक्शन आहे ना, H2 ॲड करतो आपण. सो दिस इज रिडक्शन, सिम्पली रिडक्शन ऑफ अल्काइन विच गिव्स अल्केन. समजा तुम्ही पार्शल केलं, पार्शल म्हणजे फक्त एक H2 वापरला, सेम प्लॅटिनम, पॅलॅडियम, निकेल वगैरे, तर तुम्हाला अल्किन मिळतो. बघा, ही अल्किनच्या मध्ये पण प्रिपरेशनमध्ये बघितली आपण, अल्काइन्समध्ये पण बघितली, येते लक्षात. आणि अल्केनमध्ये सगळीकडे बघितली, रिपीट झाली रिॲक्शन, येते लक्षात. पहिलीच रिॲक्शन होती बघा ही. लिहा. साथ देने का वादा करो, मैं यूं ही वतन में गाता रहूं. अल्काइन्सच्या प्रिपरेशनच्या दोनच रिॲक्शन काल बघितले आपण. एक फ्रॉम कॅल्शियम कार्बाईड आणि एक व्हिसिनल डायहॅलाइडचं डिहायड्रो हॅलोजिनेशन झालं. हे पुढची रिॲक्शन आहे बघा, ॲडिशन ऑफ हॅलोजन्स. परत सेम रिॲक्शन आहे. अल्किनमध्ये आपण कुठली रिॲक्शन बघितली होती ॲडिशन ऑफ हॅलोजन्समध्ये? सांगा. अल्किनचीच रिॲक्शन आहे ही, पण कुठली होती? हॅलोजिनेशन. हॅलोजिनेशन इज ॲडिशन ऑफ हॅलोजन. सो Br2 इन CCl4. मग अल्काइन रिॲक्ट्स विथ Br2 इन CCl4. काय होईल? एक ब्रोमिन इथं अटॅच होईल आणि एक ब्रोमिन इथं अटॅच होईल. सो तुम्हाला काय मिळेल? CH Br डबल बॉन्ड CH Br है ना, इथं डबल बॉन्ड राहील. आणखी एक Br2 ॲड करा, परत काय होईल? दोन्ही Br अटॅच होतील आणि डबल बॉन्ड पण निघून जाईल. सो काय मिळालं तुम्हाला? 1122 टेट्राब्रोमो इथेन. सो ट्रिपल बॉन्ड्स निघून गेले, ॲडिशन झाली प्रत्येक डबल बॉन्डला तुमची Br2ची. मग Br2चा कलर आहे रेडिश ऑरेंज. प्रोडक्ट काय मिळेल तुम्हाला? कलरलेस. अल्किनची रिॲक्शन आहे ना, आठवतं की नाही? सिंगल बॉन्ड फॉर्म झाल्यावर काय होईल? कलरलेस. मग ही कशासाठी? अगेन टेस्ट फॉर
अनसॅच्युरेशन. सो ही पण तीच आहे टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन. रिपीट रिॲक्शन, दोघांचे रिॲक्शन सारख्याच आहेत, सगळ्या रिॲक्शन सारख्या आहेत, एखाद दोन फक्त वेगळ्या आहेत. लिहा. अल्किन्समध्ये आपण जेव्हा Br2 ॲड केला होता त्यावेळेस आपल्याला कुठला हलाईड मिळाला होता बघा बरं. विसिनल डायहलाइड्स. काय मिळाला होता? विसिनल. विसिनल म्हणजे काय की ॲडजसंट पोझिशनला जर हॅलोजन असेल, हा विसिनल नाही आहे. हा विसिनल आहे का? नाही. इथं टेट्रा हलाइड्स आहेत, विसिनल डायहलाइड्स असतात, दोनच ब्रोमिन पाहिजे होते, बट हा टेट्रा हलाइड आहे. मग विसिनल डायहलाइड्स म्हणजे काय? ॲडजसंट पोझिशनला जर सेम हॅलोजन असेल तर त्याला विसिनल म्हणालो होतो आपण. आणि एक जेमिनल आपण बघितलेलं. जेमिनल काय होतं? सेम कार्बनला सेम दोन हॅलोजन जर अटॅच असेल तर त्याला जेमिनल डायहलाइड्स म्हणायचं. मग ते जेमिनल डायहलाइड प्रिपेअर केलं होतं का आपण? नाही. आपण फक्त काय प्रिपेअर केलेलं? विसिनल डायहलाइड्स. ठीक आहे. आता पुढची रिॲक्शन आहे बघा, ॲडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड्स. लिहा, ॲडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड्स. तुम्ही सांगा बरं ही रिॲक्शन अल्किनच्या केसमध्ये काय होती? अल्किनच्या केसमध्ये अल्किन विथ हायड्रोजन हलाइड्स, ती इलिमिनेशन ॲडिशन करतो आपण इथं. ॲडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड्स. हायड्रोजन हलाइड्स म्हणजे काय? हायड्रोजन आणि हॅलोजन, HCl HBr HI. ठीक आहे. मग अल्किन्समध्ये जेव्हा आपण HCl HBr ॲड करायचो तर कुठला रूल वापरायचो? मार्कोनिकॉप्स रूल. मग इथं पण तेच करायचं बघा. CH3 C ट्रिपल बॉन्ड CH प्लस HCl. निगेटिव्ह पार्ट कुठं जाईल? कुठं जाईल? लेस नंबर ऑफ हायड्रोजनला. कुठं आहे लेस नंबर? मधल्या कार्बनला. आणि इथं डबल बॉन्ड फॉर्म होईल, इथे एक हायड्रोजन येईल. आणखी एक HCl ॲड करा डबल बॉन्ड काढण्यासाठी. परत Cl कुठं जाईल? लेस नंबरला. लेस नंबर कुठं आहेत? इथंच आहे. मग CH3 C Cl Cl CH3. सो इथं काय मिळालं तुम्हाला? जेमिनल डायहलाइड मिळाला. मग काय मिळतो? जेमिनल. 1-1 पोझिशन आहे. सो दिस इज सिम्पली युअर जेमिनल डायहलाइड. मग जेमिनल प्रिपेअर करायची हे एक सुटेबल मेथड आहे बघा. आपल्याला यापूर्वी कुठल्याच रिॲक्शनने जेमिनल नाही मिळालं. मग तुम्हाला कुठं व्हिसिनल दिसला तर कुठली रिॲक्शन करणार? अल्किन विथ Br2 जेमिनल दिसला तर अल्काइन विथ हायड्रोजन हलाइड्स है ना. मग हे पॉईंट्स आहेत, लक्षात घ्या, म्हणजे हे तुम्हाला नंतर कामी येतील. मग ह्याच गोष्टींवरती तुम्हाला विचार करायचा. हे रिॲक्शन वगैरे का कोणी पण करतं, हे आलं लक्षात. मग गोष्ट तुम्हाला कळाली पाहिजे की बाबा व्हिसिनलसाठी मला कुठल्या रिॲक्शन्स अवेलेबल आहे, जेमिनलसाठी माझ्याकडे कुठल्या कुठल्या रिॲक्शन्स अवेलेबल आहे, कार्बोक्सिलिक ॲसिडसाठी कुठली आहे, म्हणजे आपण जेवढ्या रिॲक्शन्स बघितल्या त्यापैकी. डबल बॉन्डसाठी माझ्याकडे कुठली अवेलेबल आहे, ट्रिपल बॉन्डसाठी कुठली अवेलेबल. मग हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, तर रिॲक्शनचं कन्व्हर्जन्स वगैरे तुमचे सॉल्व्ह होतील आणि रिॲक्शन सोप्या वाटतील. हे लिहिणं काय लय बिग स्किल नाही आहे. ठीक आहे, येते लक्षात. मग जेमिनलसाठी कुठली आहे तर ही रिॲक्शन आहे. तिथं कुठंतरी लिहून ठेवायचं आपण, अल्काइन्स विथ हायड्रोजन हलाइड्स आपल्याला जेमिनल देतो, हे मला लक्षात ठेवायचं आहे. लिहाय. चला नेक्स्ट घ्या, ॲडिशन ऑफ वॉटर. आता ह्या सगळ्या रिॲक्शन्स रिपीट होत्या, वॉटरची पण रिपीट आहे, फक्त थोडंसं चेंज झालं आहे वॉटरमध्ये. ॲडिशन ऑफ वॉटर. अल्काइन रिॲक्ट्स विथ अल्काइन्स रिॲक्ट्स विथ वॉटर in presence of 40% sulfuric acid, 40% sulfuric acid and 1% mercuric sulfate, 1% mercuric sulfate forms aldehydes or ketones, forms aldehyde or ketones. अल्किन मध्ये आपण जेव्हा H2O ॲड केला अल्किन मध्ये तर काय प्रोडक्ट आले होते सांगा बरं मला.
अल्किनमध्ये वॉटर ॲड केल्यानंतर काय प्रोडक्ट आला होता इन प्रेझेन्स ऑफ H2SO4? बघून सांगा मला. तुमच्या नोटबुकमध्ये बघायचं आणि मग सांगायचं मला. अल्कोहोल. काय मिळाला होता? अल्कोहोल. सो अल्काइन्सच्या केसमध्ये फक्त अल्डिहाइड्स आणि कीटोन मिळतात. हा थोडासा चेंज फक्त ह्या रिॲक्शनमध्ये. बाकी वरच्या सगळ्या रिॲक्शन सारख्याच होत्या बघा, है ना. हायड्रोजन सारखी होती, Br2 सारखी होती आणि HBr पण सारखी होती. आता बघा इथं अल्काइन when reacts with H2O in presence of sulfuric acid, that is H2SO4 plus HgSO4 मर्क्युरिक सल्फेट. ठीक आहे. कधी कधी ॲरोवरती असं लिहिलेलं असतं बघा, Hg2 प्लस आणि H प्लस. दोघांचा मिनिंग एकच आहे. H2SO4 म्हणजे ॲसिड आणि Hg2 प्लस हा 2 प्लस म्हणजे HgSO4 2 प्लस. मग याचा मिनिंग हाच आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये कदाचित हेच असेल. तो दोघांचा मिनिंग एकच आहे. आता काय होतं, रिॲक्शन ऑफ ॲडिशन ऑफ वॉटर होतं. काय होणार वॉटरचं ॲडिशन? आपल्याला माहिती आहे वॉटर काय आहे, OH मायनस. मग कुठं अटॅच होईल? लेस नंबर ऑफ हायड्रोजनला अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूल. काय प्रोडक्ट मिळेल? CH3COH डबल बॉन्ड CH. बरोबर, हा प्रोडक्ट मिळाला बघा. अल्कोहोलच आहे टाईप ऑफ. ह्या अल्कोहोलला कॉमनली बघा आपण डबल बॉन्डला अटॅच्ड आहे OH. कालच आपण बघितलं की डबल बॉन्डला कुठला फंक्शनल ग्रुप अटॅच असेल समजा, तर त्या पोझिशनला आपण काय म्हणालो होतो? व्हिनिलिक पोझिशन. व्हेरी गुड. काय म्हणालो होतो? व्हिनिलिक पोझिशन. मग हा जो अल्कोहोल आहे कॉमनली त्याला आपण व्हिनिलिक अल्कोहोल म्हणू. काय म्हणणार त्याला आपण? व्हिनिलिक अल्कोहोल. कॉमन. आयुपॅक नॉमेनक्लेचर वेगळं येईल त्याचं. सांगा बरं आयुपॅक नॉमेनक्लेचर. प्रोप 1 इन 2 ऑल असेल. ठीक आहे. सो 1 2 प्रोप 2 इन 1 ऑल. प्रोप 1 इन 2 ऑल. सो हा झाला व्हिनिलिक अल्कोहोल. आता बघा काय होतं की हा जो हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन इथं येतो बघा. काय फॉर्म केला त्याने? डबल बॉन्ड. बघा CH3C डबल बॉन्ड O. बघा मी वरती लिहितो त्याला फक्त. ठीक आहे. डबल बॉन्ड O. मग हा जेव्हा आतमध्ये येईल तेव्हा हा कुठं जाईल? बाहेर. CH2. सो हा CH2 आहे. हा हायड्रोजन काय होईल तुमचा? इथं अटॅच होईल. काय होईल? हा CH3. सो हा हे जे इलेक्ट्रॉन पेअर आहे जेव्हा याच्या डोक्यावर जातील चार्ज काय येईल? मायनस. ह्याच्या डोक्यावर चार्ज काय येईल? मायनस. हा मायनस काय करेल? हा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करेल. ठीक आहे. मग इथं काय होईल? CH2चा CH3 होईल. ठीक आहे. हा झाला कीटोन. याला काय म्हणालो आपण? कीटोन. आता इथं बघा हा डबल बॉन्ड आहे इन आणि हा अल्कोहोल आहे म्हणून याला आपण म्हणू इनॉल. काय म्हणू याला आपण? इनॉल. आणि हा आहे कीटोन. आपण आयसोमेरिझम बघितलं आहे का? आठवतं का तुम्हाला? टॉटोमेरिझम. टॉटोमेरिझम आठवतं आहे का? नाही बघितलेलं आपण टॉटोमेरिझम. आयसोमेरिझमचं शेवटचं बघितलं असेल ना टॉटोमेरिझम. बघा बरं एकदा आयसोमेरिझम. मला पण आठवत नाही. मेटामेरिझमच्या खाली असेल बघा. आयसोमेरिझम आहे ना त्याच्या खाली मेटामेरिझम आहे. मेटामेरिझमच्या खालचा शेवटचा टाईप टॉटोमेरिझम. ह्याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये असेल, टेक्स्टबुकमध्ये नाही आहे. आपल्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे. मी सांगितलं असेल असं वाटतं मला. टेक्स्टबुकमध्ये नका शोधू, याच्यात शोधा तुमच्या नोटबुक. मेटामेरिझम, आयसोमेरिझम कुठलं आहे? आयसोमेरिझम. अच्छा, मेटाच्या नंतर नाही शिकलो. ठीक आहे. हां बरं चला इकडे लक्ष द्या. नाही 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 इकडे लक्ष द्या.
बघा आता याला टॉटोमेरिझम म्हणायचं. आता टॉटोमेरिझम काय असतं, इज अ टाईप ऑफ आयसोमर अँड दिस इज प्रेझेंट इन केस ऑफ ओनली इन रिॲक्शन. सो हा रिॲक्शनमध्ये प्रेझेंट असतो, विच इज रॅपिड इक्विलिब्रियम विथ इच अदर. म्हणजे काय होतं की हा कंपाऊंड फॉर्म झाला की लगेच हा फॉर्म होतो, हा फॉर्म झाला की हा फॉर्म, असं कंटिन्यू चालू राहतं. बघा त्याला डबल हेडेड ॲरो दाखवला आपण, इकडं पण जातो इकडं पण जातो. येते लक्षात. मग आता बघा त्याचं एक एक्झाम्पल आपण बघू. समजा अशी केस आहे तुमची, बघा असं आहे तुमचं समजा कीटोन. तर हा हायड्रोजन काय करतो, बघा हा फंक्शनल ग्रुप आहे तुमचा. फंक्शनल ग्रुपच्या शेजारचा जो कार्बन असतो त्याला काय म्हणतो आपण, अल्फा कार्बन. सो दिस इज युअर अल्फा हायड्रोजन. सो अल्फा हायड्रोजन काय करतो, त्याचे दोन्ही इलेक्ट्रॉन्स याला देतो बघा. ठीक आहे, दोन्ही इलेक्ट्रॉन्स. मग इथं काय फॉर्म होईल, डबल बॉन्ड. इथं डबल बॉन्ड फॉर्म झाला तर हा कुठं जाणार, डोक्यावरती जाईल. मग काय मिळेल तुम्हाला इथं, इथं O मायनस. बरोबर की नाही, काय मिळेल, O मायनस. सो हा O मायनस विल ॲबस्ट्रॅक्ट दिस प्रोटॉन. सो काय होईल, हा ओचा OH होईल. बरोबर की नाही. हा कीटोन आहे किंवा अल्डिहाइड आहे, इकडं काही पण ग्रुप असू द्या, त्याच्यात आपल्याला इंटरेस्ट नाही. वी आर इंटरेस्टेड ओनली इन अल्फा हायड्रोजन ॲटम. सो इकडं किती पण ग्रुप असू द्या, त्याच्यात इंटरेस्ट नाही, अल्फा हायड्रोजन पाहिजे आपल्याला. तर अल्फा हायड्रोजनचा हा डबल बॉन्ड इथं फॉर्म झाला आणि हा डबल बॉन्ड तुमचा OH सोबत गेला. ठीक आहे, हा आहे तुमचा कीटोन समजा लेटेस्टचे किंवा अल्डिहाइड असेल तर याला कीटो म्हणू आपण. आणि हा बघा इन आहे आणि OL आहे, म्हणजे डबल बॉन्डचा इन आणि अल्कोहोलचा OL, याला म्हणायचं इनॉल. मग हे दोघं काय असतात, एकमेकांसोबत रॅपिड इक्विलिब्रियममध्ये असतात. इक्विलिब्रियम म्हणजे काय की जेव्हा A फॉर्म होतो तर लगेच तो काय फॉर्म करतो, बी लगेच काय फॉर्म करतो, A. असं कंटिन्यू काय राहतं तुमच्या रिॲक्शनमध्ये चालू राहतं. मग परत हा OH काय करेल, परत हा OH इथं येतो, हा इथं येतो आणि तो परत तुमचा आहे तो प्रोडक्ट मिळतो. हे असं का होतं, कारण हा जो हायड्रोजन आहे अल्फा हायड्रोजन, कुठल्याही कार्बोनिल ग्रुपला जो अटॅच असतो तो ॲसिडिक प्रोटॉन असतो. हा जो हायड्रोजन आहे इज ॲसिडिक प्रोटॉन. त्याचं नेचर ॲसिडिक आहे. ॲसिडिक म्हणजे काय की जो हायड्रोजन आपल्याला देऊन टाकतो इझिली तो ॲसिड. ॲसिड म्हणजे काय, जो हायड्रोजन देतो. मग हा जो हायड्रोजन आहे हा पटकन दुसऱ्या कुणाला तरी देऊन टाकतो, म्हणून तो काय झाला, ॲसिडिक हायड्रोजन. पॉईंट करत आहे. थोडंसं पुढचं सांगतो मी तुम्हाला, बट लक्षात घ्या फक्त. हे ते लक्षात, अल्फा कार्बनचा जो हायड्रोजन असतो कार्बोनिल कंपाऊंड्समध्ये तो ॲसिडिक असतो. का ॲसिडिक असतो, कारण हा हायड्रोजन लवकर निघून जायला तयार असतो. कळालं हे इथपर्यंत. मग तो का लवकर निघून जाईल, ठीक आहे. मग होतं काय की हा जो आहे तुमचा कार्बोनिल ग्रुप, नीट लक्ष द्या इकडं. कार्बोनिल ग्रुप आपल्याला दाखवतो इंडक्टिव्ह इफेक्ट. काय दाखवतो, इंडक्टिव्ह. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन्स कुठं चाललेत, ऑक्सिजनकडं. ह्या कार्बनचे इलेक्ट्रॉन्स कुठं चाललेत, ऑक्सिजनकडं. बरोबर की नाही. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इंडक्टिव्ह इफेक्ट आठवा तुम्ही. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, इट विड्रॉज इलेक्ट्रॉन डेन्सिटी. मग ह्या कार्बनवरती काय डेव्हलप होईल, एक पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर की. याचे इलेक्ट्रॉन्स कुठे गेले, ऑक्सिजनकडे गेले. मग कार्बनवरती काय आला, पॉझिटिव्ह चार्ज. इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये काय करायचा, तो कार्बन शेजारच्या कार्बनकडे बघायचा. मग शेजारच्या कार्बनला इलेक्ट्रॉन मागायचा तो. मग हा इलेक्ट्रॉन कुणाला देतो, ह्या कार्बनला. मग हे सगळे इलेक्ट्रॉन्स कुठं चालले, याच्या दिशेला चाललेत ह्या कार्बनच्या. मग त्याचं हायड्रोजनकडे लक्ष आहे का तेवढा, आता ह्या कार्बनचं लक्ष कुणाकडे लागलंय, ह्या कार्बनकडे, कारण इलेक्ट्रॉन्स तो त्याला द्यायला निघालाय. मग हा हायड्रोजन काय झाला आता, वीकली बाउंडेड आहे. काय आहे, वीकली बॉन्डेड. मग वीकली बॉन्ड असेल तर हा इझिली ब्रेक होईल. याला दुसरं तरी कोणीतरी येणार मायनसवाला आणि तो म्हणणार चल आपण जाऊ सोबत. येते लक्षात, कारण ह्या हायड्रोजनचं लक्ष आहे का, या कार्बनचं लक्ष आहे का याच्याकडे, नाही आहे. का नाही आहे, त्याचं हे रिझन आहे. मग हा वीक आहे, हा बॉन्ड ब्रेक व्हायला रेडी आहे. मग हा दुसऱ्या कुणाला पण अवेलेबल आहे की नाही हायड्रोजन, म्हणून तो काय आहे, ॲसिडिक. पॉईंट कळाला. मग हा ॲसिडिक आहे म्हणून हे असं दाखवतो आपल्याला. मग हा आहे कीटोन फॉर्म, याला आपण म्हणू इनॉल फॉर्म आणि याला म्हणणार कीटो इनॉल टॉटोमेरिझम. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, फक्त स्ट्रक्चरली दोन्ही काय आहे, डिफरंट आहे. काय आहे, डिफरंट. म्हणून याला म्हणायचं, ह्या आयसोमेरिझमला म्हणायचं टॉटोमेरिझम. काय म्हणणार, टॉटोमेरिझम. मग इथं हेच दाखवत आहे बघा आपल्याला.
इथं अगोदर काय फॉर्म झालाय तुमचा, इनॉल फॉर्म झालाय, आणि इनॉलचा परत काय फॉर्म होईल इथं, कीटोन. काय फॉर्म झाला, कीटोन. ठीक आहे. समजा इथं अल्डिहाइड असतं तर अल्डिहाइड फॉर्म झाला असतं, मग त्याला आपण अल्डो इनॉल टॉटोमेरिझम म्हणाला असतो. येते लक्षात, कळालं का हे. रिॲक्शन लिहाय, मी ते टॉटोमेरिझम लिहून देतो तुम्हाला. NCERTत नाही आहे टॉटोमेरिझम, म्हणून माझ्याकडून राहिलं असेल सांगायचं. खाली लिहा टॉटोमेरिझम. टॉटोमेरिझम in case of the compounds like aldehydes or ketone, aldehyde or ketone exist as mixture of two structurally different molecules which are in rapid equilibrium with each other is tautomerism. Next line la example, keto-enol tautomerism. Keto-enol tautomerism. Keto-enol tautomerism. The hydrogen atom of alpha carbon shifts reversibly to ये कर लो पहले. हैप्पी बर्थडे टू. तुमचे वाढदिवस येत नाही का रे असं फ्रिक्वेंटली? कोणी येत नाही माझ्याकडं असं की आज वाढदिवस वगैरे असं. आता कुणाचा आहे रिसेंट, कुणाचा आहे? अथर्व, तुझा वाढदिवस कधी? किती लांब आहे? जवळ आला की मग. कधी तुझा? त्याचा कधी आहे? आता ह्या महिन्यात कुणाचा आहे? कुठला महिना आहे? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, ऑगस्ट. बॉर्न कोण कोण आहे ऑगस्ट? तुम्ही तिघे का? तुम्ही दोघी? काय ऑगस्टमध्येच आहे का तुझा? मग आत्ता रिसेंट डिसेंबरमध्ये. अच्छा, 31 डिसेंबर. किती डिसेंबरला आहे म्हणजे काय असतंय ते? 23. अच्छा,
23 हां. तुझा कधी असतो रे? माझा ऑगस्टमध्ये असतो. लिओ आहे, लिओ मी. लिहिलं रिॲक्शन तुम्ही? खाली लिहा पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन आपण अल्किन्समध्ये पॉलिमरायझेशन रिॲक्शन बघितलेली. बघा बरं, एक रिॲक्शन बघितलेली आपण, त्याच रिॲक्शन रिपीट आहेत. या अल्किनचं पॉलिमरायझेशन झालं इथिनचं काय मिळालं तुम्हाला? पॉलिथिन मिळाला. मग इथं सेम रिॲक्शन आहे बघा. ॲसिटिलिनचं जर आपण रिॲक्शन केली, बघा ॲसिटिलिन म्हणजे काय? इथाईन मॉलिक्यूल. सो बघा ॲसिटिलिनच्या केसमध्ये काय होईल? हा इथं अटॅच होईल, हा पुढच्याला अटॅच होईल, हा याला अटॅच होईल. सो असं n नंबर ऑफ टाइम्स हे एकमेकांना अटॅच होतील बघा. CH डबल बॉन्ड CH असे n नंबर ऑफ टाइम्स हे एकमेकांना काय होतील? अटॅच. बरोबर. मग हा ॲसिटिलिन पासून बनवला, याला आपण काय म्हणणार? पॉलीॲसिटिलिन. काय म्हणणार? पॉली. सो n नंबर ऑफ अटॅच असतात, थाउजंड्स ऑफ मॉलिक्युल्स एकमेकांना अटॅच असतात. थाउजंड्स ऑफ मॉलिक्यूल एकमेकांना अटॅच असतात. त्यांचं मॉलिक्युलर मास पण 10,000 वगैरे असं काही असतं. सो इतके n नंबर ऑफ अटॅच होतील. सो म्हणून त्याला आपण असं n लिहू, आणि याला पण असं लिहू आपण n टाइम्स. ठीक आहे. म्हणजे एवढं सगळं लिहित बसायची गरज नाही. फक्त आपण एवढं जरी लिहिलं की हे n नंबर ऑफ टाइम्स घेतलेत आणि हे n नंबर ऑफ टाइम्स असे अटॅच होतील एकमेकांना. ठीक आहे. याला लिनियर पॉलिमरायझेशन म्हणायचं. काय म्हणणार याला? लिनियर पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन इज अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर बाय सेल्फ लिंकिंग ऑफ मोनोमर्स. हे मोनोमर आहे. मोनोमर म्हणजे काय? सिंगल रिपीटिंग युनिट. म्हणजे हाच रिपीट होत चाललाय ना पूर्ण स्ट्रक्चरमध्ये तुमचा. सो दिस इज युअर सिंगल रिपीटिंग युनिट. सिंगल रिपीटिंग युनिट आहे, आणि हा मेनी टाइम्स रिपीट होऊन त्यांनी काय फॉर्म केला? पॉलिमर. मग लिनियर पॉलिमरायझेशन इज व्हॉट? पॉलिमरायझेशन प्रोसेस आहे, फॉर्मेशन ऑफ पॉलिमर. लिनियर म्हणजे काय? की जो पॉलिमर फॉर्म होतोय तो स्ट्रेट चेनमध्ये फॉर्म होतोय. ब्रांचिंग आहे का याच्यात? कुठं फॉर्म होणार आहे का ब्रांचिंग? नाही. म्हणून याला लिनियर पॉलिमर म्हणायचं. ठीक आहे. ब्रांचिंग असतं तर त्याला आपण चेन किंवा ब्रांचिंग पॉलिमरायझेशन म्हणालो असतो. येते लक्षात? आपण पुढच्या वर्षी पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये शिकणारच आहे. म्हणजे आपल्याला बोर्ड्सला आहे, नीटला जेईला वगैरे नाही आहे, फक्त बोर्ड्सला आहे हा चॅप्टर. ठीक आहे. मग ही रिॲक्शन लिहा. मग दिस इज युअर पॉलीॲसिटिलीन, किंवा याला काय म्हणणार आपण? पॉलीइथाईन. रिॲक्शनसाठी नोटबुक केली का तुम्ही? एक केली का नाही? त्याच्यात लिहिताय का? काय माहिती काय लिहिले ते? युनिट, सिंगल रिपीटिंग युनिट. याच्यावरून ओळखायचं बघा, हे सिंगल रिपीटिंग आहे ना, मग ते युनिटच असेल. डन. एक व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा, ॲसिडिटी ऑफ अल्काइन्स. सो वरती हेडिंग द्या, ॲसिडिटी ऑफ अल्काइन्स.
हां घेणार ना, सगळं घेणार बाई. काय सायक्लिक? हां ती नंतर घेतो ना. ॲसिडिटी ऑफ अल्काइन्स, हे काल राहिलं होतं ना आपलं. सो याच्यावरून आपल्याला एकच गोष्ट कळाली असेल की अल्काइन्स हे ॲसिडिक असतात, कारण तिथं नावात ॲसिडिटी आलं म्हटल्यावर ॲसिडिक असतं. अल्केन, अल्केन आणि अल्काइन हे तिघं जर आपण बघितले तर तिन्ही पण बऱ्यापैकी न्यूट्रल आहेत, नॉन रिॲक्टिव्ह आहेत खूप सारे. अल्केन्स आणि अल्काइन्स तरी त्यातल्या त्यात रिॲक्टिव्ह आहे, कारण त्यांच्यामध्ये पाय बॉन्ड्स अवेलेबल असतो है ना डिलोकलायझेशनसाठी. अल्केनच्या केसमध्ये ते पण नसतं. बट अल्काइन जो आहे त्याच्यामध्ये एक ॲसिडिक कॅरेक्टर येतं. ठीक आहे, ते ॲसिडिक कॅरेक्टर काय आहे ते आपण आता बघू. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की ॲसिड म्हणजे काय. तुम्ही सांगा ॲसिड म्हणजे काय. जो आपल्याला इझिली हायड्रोजन देईल तो आपल्यासाठी ॲसिड. ठीक आहे, मग अल्काइन आपल्याला इझिली हायड्रोजन देतो. ठीक आहे, बघा एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करू. CH3C ट्रिपल बॉन्ड CH, हा एक अल्काइन किंवा हा एक अल्काइन आहे. बघा दोघांमध्ये काय फरक दिसतोय सांगता येईल का तुम्हाला? थोडंसं बघून सांगा मला. बरं, अजून सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल आहे, अजून सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल सोडून सांगा चला. नंबर ऑफ कार्बन सोडून सांगा. हायड्रोजनचं काय? कुठं कुठं? सांगा. बघा ह्या ट्रिपल बॉन्डला हायड्रोजन अटॅच नाही आहे, ह्या ट्रिपल बॉन्डच्या कार्बनला हायड्रोजन अटॅच. ठीक आहे, ज्या कार्बनच्या ट्रिपल बॉन्डला हायड्रोजन अटॅच असतो किंवा जो ट्रिपल बॉन्ड शेवटी असतो चेनच्या शेवटी, आयदर इकडच्या एंडला असेल किंवा इकडच्या, तर याला टर्मिनल अल्काइन्स म्हणायचं. काय म्हणणार याला? टर्मिनल अल्काइन्स. आणि हे असतात तुमचे मधले, म्हणजे मध्ये कुठं पण असू द्या ट्रिपल बॉन्ड, यांना म्हणायचं नॉन टर्मिनल. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर नॉन टर्मिनल अल्काइन्समध्ये ट्रिपल बॉन्डला हायड्रोजन नसतोच, कधीच येणार नाही हायड्रोजन, कारण हे ट्रिपल बॉन्ड आणि इकडे एक एक बॉन्ड. याला हायड्रोजन समजा दिलाच तर तो टर्मिनल होऊन जाईल. समजा याला हायड्रोजन अटॅच करायचं, मग मी काय करणार, हे काढणार, हायड्रोजन लिहिणार, मग हा कोण झाला? टर्मिनल झाला. मग जेव्हा तुमचा अल्काइन नॉन टर्मिनल असेल तेव्हा त्याला हायड्रोजन असेल का? कुणाबद्दल बोलतोय मी? ट्रिपल बॉन्डबद्दल. मग ट्रिपल बॉन्डचे जे दोन कार्बन आहेत त्यांना हायड्रोजन असणार नाही. ठीक आहे, आणि टर्मिनल अल्काइन जर असेल तर 100% त्या कार्बनला एक हायड्रोजन असणार, कुठल्या तरी एका एंडला, इकडून असेल किंवा इकडून असेल, कुठं पण असेल, किंवा दोन्ही एंडला असेल. समजा इथाइन आहे, सो हा काय कॅटेगरी? टर्मिनलच आहे हा, कारण दोन्ही एंड सारखेच आहेत त्याचे. सो हा पण, याला पण हायड्रोजन आहे, काय प्रॉब्लेम नाही. कळतंय मी काय म्हणतोय? सो एक हायड्रोजन कंपल्सरी येईल टर्मिनल अल्काइन्सला. ठीक आहे, हे लिहा चला. लिहिलं हे? बघा टर्मिनल अल्काइन्स जे असतात, व्हेन दे रिॲक्ट विथ स्ट्रॉंग बेस लाईक लिथियम अमाइड और सोडा अमाइड, NaNH2 घ्या, LiNH2 घ्या, हे जे आहेत दीज आर स्ट्रॉंग बेस. आता हा बेस काय आहे? Li आणि NH2. NH2 वरच्या डोक्यावरती काय आहे? लोन पेर. Liच्या डोक्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो लिथियम, नायट्रोजनच्या डोक्यावरती मायनस चार्ज असेल. सो दिस मायनस चार्ज इज ऑलवेज रेडी टू एक्सेप्ट दी प्रोटॉन. सो नायट्रोजनच्या जी डोक्यावरची लोन पेर आहे त्याच्याकडे जे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहे तो दुसऱ्याला देऊन हायड्रोजन घेऊ शकतो. ठीक आहे, मग हायड्रोजन घेऊ शकतो तो. इलेक्ट्रॉन काय आहे? रिच आहे, त्याच्या डोक्यावरती 2 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहे. मग जो हायड्रोजन एक्सेप्ट करतो त्याला म्हणायचं बेस, आणि जो हायड्रोजन देतो त्याला म्हणायचं ॲसिड. सो दिस इज अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड ॲसिड बेस थेरी. सो एक थेरी आहे लॉरी ब्रॉन्स्टेड ॲसिड बेस. तर ही लॉरी ब्रॉन्स्टेड ॲसिड बेसमध्ये
ॲसिड असतो जो प्रोटॉन डोनेट करतो. प्रोटॉन म्हणजे H+, आणि बेस जो असतो तो प्रोटॉन काय करतो, एक्सेप्ट करतो. त्याला लॉरी ब्रॉन्स्टेट ॲसिड बेस म्हणायचं. लेविस ॲसिड बेस असतो, लॉरी ब्रॉन्स्टेट ॲसिड बेस असतो, अर्हेनियस ॲसिड बेस असतो. ठीक आहे, त्यातली ही एक डेफिनेशन लॉरी ब्रॉन्स्टेटची. ठीक आहे, मग लॉरी ब्रॉन्स्टेट, अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेट, ॲसिड इज अ सबस्टन्स विच डोनेट्स दी प्रोटॉन. प्रोटॉन म्हणजे H+, जो दुसऱ्यांना H+ देईल तो लॉरी ब्रॉन्स्टेट ॲसिड. मागच्या रिॲक्शनमध्ये बघा, आपण किटोइनॉल टॉटोमेरिझममध्ये बघा, त्याने हायड्रोजन दिला आपल्याला. कुणी, अल्डिहाइड किंवा किटोने दिला की नाही. मग तो कोण झाला, लॉरी ब्रॉन्स्टेट ॲसिड. येते लक्षात, जो हायड्रोजन देईल आपल्याला तो लॉरी ब्रॉन्स्टेट ॲसिड, आणि जो तो हायड्रोजन घेईल तो काय झाला, बेस. मग इथं हा जो हायड्रोजन आहे, तर हा हायड्रोजन हा NH2 ॲब्स्ट्रॅक्ट करतो बघा इथनं, आणि हा हायड्रोजन गेल्यामुळे इथं काय आला तुमचा, निगेटिव्ह चार्ज. बघा इथं CH3 ट्रिपल बॉन्ड C निगेटिव्ह चार्ज प्लस NH3, आणि हा Li+ इथं आला. बरोबर, हे असं कंपाऊंड फॉर्म झालं. इथं झालं काय की हा हायड्रोजन देऊन टाकला अल्काईनने. मग अल्काईनने हायड्रोजन दिला म्हणून अल्काईन कोण झाला, ॲसिड. NH2 ने घेतला म्हणून हा कोण झाला, बेस. एवढं क्लिअर. मग हा अल्काईनच का देतो, हे अल्किन आणि अल्केनच्या केसमध्ये आपल्याला मिळत नाही. समजा मी बघा अल्केन घेतला लेटेस्ट से, ठीक आहे, LiNH2, तर हा जो NH2 आहे हा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करत नाही. मग हे कुणामध्ये होतं, फक्त अल्काइन्समध्ये होतं. मग अल्काइन्स काय झाले तुमचे, ॲसिड झाले. अल्काइन्स काय झाले, ॲसिड. पॉईंट कळतंय. आता असं का होतं, तर पर्टिक्युलरली जो ट्रिपल बॉन्ड आहे त्याचाच हायड्रोजन फक्त निघून जातो. मग हे जर तुम्ही नॉन टर्मिनल अल्काइन्समध्ये रिॲक्शन केली, नीट लक्ष द्या बरं का, हे नॉन टर्मिनल्समध्ये हायड्रोजन रिॲक्शन होणार नाही. का, ट्रिपल बॉन्डला हायड्रोजनच नाहीये. मग ट्रिपल बॉन्डचाच हायड्रोजन फक्त लूज होईल. कळालं हे. मग ट्रिपल बॉन्डचा हायड्रोजन कुणामध्ये असतो, फक्त टर्मिनल अल्काइन्समध्ये असतो. आपण बघितलं आता नॉन टर्मिनलमध्ये असतच नाही. आणि हे हायड्रोजन जातील का, नाही. येते लक्षात मी काय म्हणतोय, हे हायड्रोजन जाणार. आपली कंडिशन काय ठरली, ट्रिपल बॉन्डचाच हायड्रोजन जायचा. मग तोच का जातो, अल्केनचा आणि अल्केनचा का जात नाही, तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डमध्ये तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जो आहे तो sp हायब्रिडाइज्ड आहे. हा sp2 आणि हा sp3. बरोबर. सो इन केस ऑफ अल्काइन, दॅट इज कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जो आहे इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. हे 3 कार्बन्स बघा, याच्याकडे फोकस करा. हा 1 2 आणि 3 समजा. मग कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचा जो कार्बन असतो इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन कार्बन डबल बॉन्डचा कार्बन, दॅन सिंगल बॉन्डचा कार्बन. मग ह्या तिघांपैकी सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह हा असतो. का असतो सगळं बघू आपण. सो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इन नेचर. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज व्हॉट, टेंडन्सी टू गेन एक्सेप्ट होल्ड इलेक्ट्रॉन. मग हा जो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला जो हायड्रोजन आहे तर हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. हा काय करणार, इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढून घेणार की नाही. मग याच्यावरती चार्ज काय येईल राजा, याच्यावरती चार्ज काय येईल राजा, प्लस. मग हा बॉन्ड काय झाला, वीक झाला, कारण हायड्रोजनला काय माहिती आहे आपले इलेक्ट्रॉन्स गेले. मग हा हायड्रोजन NH2 ला म्हणणार की तू ये, मी जातो. बरोबर की नाही. का असं झालं कळालं का हे, कारण हा बॉन्ड वीक झालाय ड्यू टू मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. एक असं डबल बॉन्डच्या केसमध्ये होणार नाही. का नाही होणार, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. सिंगल बॉन्ड व्हेरी लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, तो तेवढा इलेक्ट्रोनिगेटिव्हच नाहीये. मग ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोण ठरवतंय, व्हाय कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इन नेचर. सो द आन्सर लाईज इन द हायब्रिडायझेशन. सो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचा हायब्रिडायझेशन आहे sp. सो sp हायब्रिडायझेशन मध्ये s चं कॅरेक्टर आहे 50% आणि p चं कॅरेक्टर आहे 50%. बघा s आणि p काय आहे, 50-50% आहे. ह्या केसमध्ये 33% आहे तुमचं, सॉरी हां 33% आहे s आणि 66% आहे तुमचा p. ह्या केसमध्ये काय आहे, 25% आहे s आणि काय 75% आहे p.
मग ह्या तिघांमध्ये ऑब्झर्व केलं तर एसचं कॅरेक्टर सगळ्यात जास्त कुठे आहे? ट्रिपल बॉन्डवर. मोर द एस कॅरेक्टर मोर विल बी द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन ॲटम. जितकं जास्त तुमचं एसचं कॅरेक्टर असेल तितकी जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते त्या पर्टिक्युलर कार्बनची. पॉईंट का आला? एक. ठीक आहे, म्हणून कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड काय आहे? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. आणि म्हणून हे असं दिसलं आपल्याला. अल्किन्समध्ये दिसणार नाही, अल्केन्समध्ये दिसणार नाही. का नाही दिसणार? एसचं कॅरेक्टर कमी आहे कंपॅरेटिव्हली. मग व्हाय एसचं कॅरेक्टर इज इम्पॉर्टंट फॉर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? बिकॉज द एस इलेक्ट्रॉन्स आर मोर पेनिट्रेटेड इन द न्यूक्लियस. एसचे जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांचं आणि न्यूक्लियसचं बॉन्डिंग हे खूप जास्त असतं. ते न्यूक्लियसमध्ये खूप स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड असतात न्यूक्लियससोबत एसचे इलेक्ट्रॉन. म्हणून ते इझिली लॉस नाही करत, ते ऑलवेज न्यूक्लियसकडे जायला बघतात. म्हणून इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे काय होतात? विड्रॉ होतात. पॉईंट कळतंय? मग हे एसचं पर्सेंटेज जास्त आहे म्हणून एसचे इलेक्ट्रॉन्स आर मोर पेनिट्रेटेड इन द न्यूक्लियस. न्यूक्लियसचं त्याचं अट्रॅक्शन खूप जास्त असेल, अट्रॅक्शन जास्त आहे म्हणून हा इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढण्याची टेंडन्सी ठेवतो. येते लक्षात? मग जितकं तुम्ही एसचं कॅरेक्टर कमी करत जाल तितकं तुमचं अट्रॅक्शन काय होणार आहे? कमी होणार आहे. मग ड्यू टू दिस sp हायब्रिडाइज कार्बन ॲटम इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आणि मग त्याला जो हायड्रोजन ॲटम अटॅच असेल तो वीकली बॉन्डेड असेल आणि तो इझिली निघून जाऊ शकतो म्हणून तो काय आहे? ॲसिडिक आहे. मग दिस प्रोटॉन इज हायली ॲसिडिक इन नेचर म्हणून हे असं तुम्हाला दिसतं. पॉईंट कळाला का? हे कळालं का? अँड दिस इज युअर ॲसिडिटी ऑफ अल्काइन्स. कळालं सगळ्यांना? हे कळालं का? ओके. मग हा निगेटिव्ह चार्ज तुमचा फॉर्म झाला बघा. मग इथं तुम्ही खूप सारे रिॲक्शन्स करू शकता. कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आणणं हे खूप कमी रिॲक्शन्स असतात ज्यांच्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आहेत. आणि हे नॉन टर्मिनलमध्ये दिसेल का राजा? नाही आहे. हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. हा पण एसपीच आहे, काही विषय नाही. बट इथं हायड्रोजनच नाही ना ब्रेक करायला. कार्बनचे इलेक्ट्रॉन इकडे येतील बट कार्बन थोडी ब्रेक होणार आहे. सीसी बॉन्ड काय आहे तुमचा? स्ट्रॉंग असतो सीसी बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, तो ब्रेक होत नाही. येते लक्षात? मग तिथं ॲसिडिक नेचर दिसणार का आपल्याला? नाही. ॲसिडिकला कोण? ॲसिड कोण असतो? जो हायड्रोजन देतो ना की CH3 देतो. पॉईंट कळतंय? येते लक्षात? मग आता बघा हे निगेटिव्ह चार्ज आहे. फॉर एक्झाम्पल दिस विल रिॲक्ट विथ CH3 CH2Br. ठीक आहे, हा असा अल्किल हलाइड सोबत रिॲक्ट झाला समजा. तर इथं ह्या कार्बनवरती चार्ज कुठला आहे राजा? प्लस. इथं कुठला चार्ज आहे? मायनस. सो दिस मायनस चार्ज विल अटॅक ऑन द इलेक्ट्रोफिलिक सेंटर आणि हा Br तुमचा निघून गेला. सो प्रोडक्ट बघा काय मिळाला मला? CH3 C ट्रिपल बॉन्ड C CH2 CH3. मग हा ग्रुप तुमचा इथे अटॅच होईल ना मायनस चार्जचा. हा मायनस न्यूक्लियोफाईल आहे, हा इलेक्ट्रोफाईल आहे. न्यूक्लियोफाईल विल अटॅक ऑन इलेक्ट्रोफाईल. Br निघून गेला. सो हा ग्रुप अटॅच झाला. सो सुरुवातीला तुम्ही घेतला होता प्रोपाईन, तुम्हाला मिळाला पेंटाईन. सो लोअर अल्काईन पासनं तुम्हाला हायर अल्काईन प्रिपेअर करता येईल ह्या रिॲक्शनने. तुम्ही याला काही पण अटॅच करू शकता, कुठला पण अल्किल ग्रुप तुम्ही अटॅच करू शकता. येते लक्षात मी काय म्हणतो? तो वाढतोय ना तुमचा, इथं वाढणार आहे तो तुमचा ट्रिपल बॉन्ड. येते लक्षात? आणि हे का झालं? दिस इज ड्यू टू ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ अल्काइन्स. आणि अल्काइन्सचा ॲसिडिक कॅरेक्टर लाईज इन द sp हायब्रिडायझेशन. मोर द s पर्सेंटेज और मोर द s कॅरेक्टर मोर विल बी द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन ॲटम. पॉईंट का आला? ही अंडरलाईन सेंटेन्स आहे याच्यातलं फक्त. डन? ठीक आहे, लिहा ॲसिडिटी ऑफ अल्काइन्स. ते टर्मिनल अल्काइन्स लिहिलं ना फक्त तुम्ही? The hydrogen attached to terminal alkyne is acidic in nature. Terminal alkyne is acidic in nature. Loses proton in presence of strong base.
like lithium amide or soda amide. Lithium amide or soda amide. Soda amide is NaNH2. Lithium amide or soda amide. And forms alkenyl lithium. Alkenyl, ALKYNYL, alkenyl lithium और सोडियम. लिथियम और सोडियम. ठीक आहे. एवढी रिॲक्शन लिहा बघा. ही खालची रिॲक्शन लिहू नका CH3Br. फक्त एवढी रिॲक्शन लिहा. झालं हे. The hydrogen is attached to sp hybridized carbon atom. The hydrogen किंवा ॲसिडिक हायड्रोजन असं लिहा. The acidic hydrogen is attached to sp hybridized carbon atom. sp hybridized carbon atom, which is more electronegative in nature. Which is more electronegative in nature compared to sp3 or sp2 hybridized carbon atom. Compared to sp3 or sp2 hybridized carbon atom. असं लिहा. हा पण लावू का फॅन. इज मोर इलेक्ट्रॉनिक लिहिलं. खाली लिहा. ड्यू टू हायर पर्सेंटेज ऑफ S character. Higher percentage of S character in bracket 50%. 50% S character. Higher percentage of S character in bracket 50%. तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला कधी कधी हाफ दिसेल. हाफ S 1/2. 1/2 S म्हणजे पण 50%. sp2 मध्ये तुम्हाला दिसेल 1/3. याच्यामध्ये sp3 मध्ये दिसेल 1/4 म्हणजेच 25%. ठीक आहे. म्हणजे हाफ म्हणजे 50%, 1/3 इज 33% आणि 1/4 इज 25. सो एकच येते. ठीक आहे. सो क्वेश्चन्समध्ये तुम्हाला 1/2 वगैरे पण दिसेल. कळालं मी काय म्हणालो. सो ते दोन्ही गोष्टी एकच आहेत. सो 50% आपण लिहिलं आहे. काय नाही. 1/2 लिहिलं तुम्ही तरी चालेल. ठीक आहे. काय लिहिलं मग तुम्ही. ऑफ S कॅरेक्टर 50% इन sp hybridized carbon atom. In sp hybridized carbon atom have high electronegativity because the S electrons are more
penetrated in the nucleus. Done. खाली लिहा. Higher alkynes are obtained. Higher alkynes are obtained by reacting alkynyl lithium with alkyl halide. Alkynyl halide. आणि आता ही रिॲक्शन लिहा बघा. मग ॲसिडिटीमध्ये सगळ्यात जास्त कोण असेल? ट्रिपल बॉन्ड, मग डबल बॉन्ड आणि मग सिंगल बॉन्ड. ठीक आहे, मग हे लिस्ट आहेत सिंगल बॉन्ड्स वगैरे. ट्रिपल बॉन्डमध्ये पण कोण येईल बघा? CH ट्रिपल बॉन्ड CH. ठीक आहे, हा येईल. इथं 2 हायड्रोजन्स आहेत बघा ॲसिडिक, हा पण आहे आणि हा पण आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आपण आता जो बघितला प्रोपाईन, इथं किती आहे? एकच आहे. आणि हा लिस्ट असेल तुमचा. सो याच्यामध्ये हायड्रोजन आहेत का? नाही. हे लिस्ट असेल. इथं तुम्ही 2 कार्बॅनियन फॉर्म करू शकतात बघा. इथाईनच्या केसमध्ये CH ट्रिपल बॉन्ड CH प्लस LiNH2. काय होईल राजा? हा हायड्रोजन जाईल. ठीक आहे, काय मिळेल तुम्हाला? CH ट्रिपल बॉन्ड C मायनस Li प्लस. बरोबर की नाही? नाऊ रिॲक्ट विथ सेकंड मॉलिक्यूल ऑफ LiNH2. तर हा हायड्रोजन निघून जाईल इथला. आणि इथं पण निगेटिव्ह चार्ज येईल बघा. Li प्लस ट्रिपल बॉन्ड C मायनस Li प्लस. येते लक्षात? मग तुम्ही 2 कार्बेनियन फॉर्म करू शकता. मग तुम्हाला वाटलं इकडून एक ग्रुप अटॅच करा, तुम्हाला वाटलं इकडून एक ग्रुप अटॅच करा. येते लक्षात? ठीक आहे, आपण एक कन्वर्जन बघू बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, प्रिपेअर हेग्ज 3YNE फ्रॉम इथाईन. ठीक आहे, इथाईन काय आहे तुमचा? CH ट्रिपल बॉन्ड CH. आता लक्षात घ्या, इथाईनपासून हेक्झाईन करायचं आहे. कार्बन वाढलेत, कुठली रिॲक्शन करायला लागणार? ही आत्ता आपण जी बघितली ती. सो काय करायला लागेल? LiNH2. सो हा हायड्रोजन गेला. CH ट्रिपल बॉन्ड C मायनस Li प्लस. बरोबर. इथं मी कुठला घेऊ सांगा बरं? आता मला अल्किल हलाइड ॲड करायचा आहे. मग अल्किल हलाइड कुठला घ्यायला लागेल मला? तुम्ही सांगा. ब्युटेन. समजा मी ब्युटेन घेतला, म्हणजे CH3 CH2 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 Br. बरोबर की नाही? मग हा ग्रुप तुमचा इथं अटॅच होईल. बरोबर. मग काय येईल तुम्हाला? CH ट्रिपल बॉन्ड C CH2 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 CH3. किती झाले? 4 आणि 2 6. बट हा हेक्स 1Y नाही झाला. मग चालेल का आपल्याला? तो नाही चालणार. मग विचार करा आणखी. समजा ह्या कार्बनला केलं. ओके, मग ठीक आहे, मग असं लिहू. चला, हां सांग आता. सांग, एक एक करून सांग. का त्रास देतो रे? सो बघा, हे असं आहे. सो हेक्स 3YNE करायचं आहे की नाही? मग माझ्याकडे स्ट्रक्चर काय आहे? पहिले स्ट्रक्चर इमॅजिन करा. बघा, हेक्स 1 2 3 1 2 3 YNE. बरोबर की नाही? मग ट्रिपल बॉन्डला काय अटॅच आहे? इथिल ग्रुप. मग इथिल घ्या, इथिल ब्रोमाइड. मग काय मिळेल तुम्हाला? CH ट्रिपल बॉन्ड CH2 CH3. बट हा झाला ब्युटाईन. मला इथाईन करायचं. आता हा एक हायड्रोजन आहे की तुमच्याकडं? मग परत LiNH2 टाका. बरोबर. इथं काय येईल? निगेटिव्ह चार्ज.
बरोबर की नाही. आता काय झालंय, ब्युटाईन झालंय, 2 अजून कार्बन ऍड करा. सो हेक्साईन मिळाला, हेक्स 3 बायने. इथे लक्षात 2 चॉईस होते ना तुमच्याकडं, मग मध्ये तुम्हाला दोन्हीकडे अटॅच करायचं होतं. कळतंय मी काय म्हणतो? हे कळालं का? हे लिहा अगोदर. हे कुठं गेलं? हां, ही रिॲक्शन लिहा, मग ती लिहू आपण. इथाईनच्या केसमध्ये 2 चॉईस आहे तुम्हाला, दोन्हीकडनं अटॅच करू शकता. थोडंसं विचार करायचं की कुठलं वापरायला लागेल आपल्याला. लिहिलं हे. चला लिहा पटकन हे. Prepare paint 2YNE from इथाईन. फ्रॉम इथाईन. बघा हे सिंपल आहे, हे तुम्हाला करायला. पेंट 2YNE फ्रॉम इथाईन. इथाईन